राज्यातील शासकीय जमिनींवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे। 1 जानेवारी 2011 पूर्वी शासकीय जमिनींवर उभारलेल्या घरांना संरक्षण देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली असून या घरांच्या पुनर्वसनासाठी पुढील 3 महिन्यात राज्यव्यापी सर्वेक्षण करण्यात येणार आहे। राज्यातील शासकीय जमिनींवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो कुटुंबांसाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1 जानेवारी 2011 पूर्वी शासकीय जमिनींवर बांधण्यात आलेल्या घरांना संरक्षण देण्यास मंजुरी दिली आहे। या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळामध्ये ही मान्यता दिली आहे की 1 जानेवारी 2011 पूर्वीचे जे महाराष्ट्रामध्ये सरकारी जागेवर, फॉरेस्ट जागेवर आणि कुठल्याही जागेवर केंद्र सरकार, राज्य सरकार त्या जागेवर जे घरं आहेत त्यांना प्रोटेक्शन देऊन त्यांचं SRAच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या ज्या शासनाच्या भूमिका, शासनाच्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी स्कीम्स आहे, म्हणजे SRA आहे किंवा जे काही आपण सिडको वगैरे आहे सर्वकडे, यामध्ये या सर्व ज्याचा आपण जो प्रश्नाधीन विषय या ठिकाणी मांडला, मुंबई सबर्बन या भागात सर्व, तर राज्यामध्ये आपण अशी यंत्रणा तयार करतो आहे की विभागीय आयुक्ताच्या माध्यमातून, ज्याचा कोकण विभागीय आयुक्त आणि दोन्ही जिल्हाधिकारी मुंबई शहर, मुंबई उपनगर यांच्या माध्यमातून कांदळवनच्या जमिनी असतील, फॉरेस्टच्या असतील, महसूलच्या असतील, नजूलच्या असतील, सिडकोच्या असतील, ज्या जमिनीवर आपण त्यांना त्या ठिकाणी रेग्युलाइज करू शकत नाही आहे, कारण डेव्हलपमेंट झोन आहे किंवा फॉरेस्ट आहे किंवा इंडिजेड आहे, या ठिकाणी असे अनेक प्रश्न आहेत। या सर्व जमिनीवरतील जेवढे घरं आहेत त्या सर्वांचं सर्वेक्षण कोकण विभागीय आयुक्ताच्या माध्यमातून दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांची कमिटी करून यांचं सर्वेक्षण आम्ही सुरू केलेलं आहे। आपली जी सूचना आहे ती आम्ही मान्य करतो आहे आणि यावर तातडीनं 3 महिन्यात संपूर्ण हे जे जमिनीवर जे लोक बसलेले आहेत त्यांचं सर्वेक्षण करू आणि एकंदरीत या लोकांना कुठे ऑक्युपाय करता येईल, माळामध्ये, SRAमध्ये ज्या ठिकाणी ऑक्युपाय करता येईल याची योजना आम्ही तयार करू। 1 जानेवारी 2011 पूर्वी जेवढे आहेत त्यांचं प्रोटेक्शन सरकार करेल आणि त्यांना योग्य पद्धतीने त्यांचं पुनर्वसन करेल। सरकारच्या निर्णयानुसार अशा सर्व घरांचे पुढील 3 महिन्यांच्या कालावधीत सविस्तर सर्वेक्षण करण्यात येणार आहे। या सर्वेक्षणाद्वारे संबंधित कुटुंबांची माहिती, वास्तव्यास असलेली घरे, त्यांची पात्रता तसेच पुनर्वसनासाठी आवश्यक बाबींची नोंद केली जाईल। त्यानंतर पात्र लाभार्थ्यांसाठी पुनर्वसनाची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे। राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील शासकीय जमिनींवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांना कायदेशीर संरक्षण मिळावे आणि त्यांचे नियोजनबद्ध पुनर्वसन व्हावे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे। सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर पात्र कुटुंबांना शासनाच्या पुनर्वसन धोरणानुसार लाभ देण्यात येणार असून यामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या घरांच्या प्रश्नाला मार्ग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। या निर्णयामुळे शासकीय जमिनींवर 1 जानेवारी 2011 पूर्वी वास्तव्यास असलेल्या हजारो कुटुंबांना दिलासा मिळणार असून पुनर्वसन प्रक्रिया अधिक वेगाने आणि पारदर्शक पद्धतीने राबविण्यास मदत होणार आहे। सरकारच्या या निर्णयाकडे नागरिकांसह विविध सामाजिक संघटनांचेही लक्ष लागले आहे। कॅमेरामॅन सचिनसह सनी भुंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।